नमस्कार, मी अनघा. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूपमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना नगरसेवक अशोक पाटील यांच्यातर्फे सत्कार. शिवसेना उपजिल्हा संघटक गणेश वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन. तर लायन्स क्लब तर्फे मुलुंड पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन. शिवसेना नगरसेवक अशोक पाटील यांच्यातर्फे आयोजित भांडूपमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भांडूपच्या पराग हायस्कूलमध्ये संपन्न. 10वीच्या परीक्षात उज्ज्वल यश मिळवलेल्या भांडूपकर विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी शिवसेना नगरसेवक अशोक पाटील यांच्यातर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन भांडूपच्या पराग हायस्कूलच्या सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमात खासदार किरीट सोमय्या यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. त्याचबरोबर शिवसेना नेते लीलाधरजी डाके, माजी महापौर दत्ता दळवी, महिला विभाग संघटक संध्याताई वडावकर, नगरसेवक रमेश कुरगावकर आदी मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात मुलांना मार्गदर्शन करीत त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते भांडूप विभागातून पहिल्या आलेल्या आदेश मुंडे याला लॅपटॉप आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तर ओमकार डवरी याला टॅब आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तर भांडूप विभागातून तिसरी आलेल्या श्यामल दळवी हिला मोबाईल आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी खासदार किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. भांडूपमधील गोरगरीब परंतु होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक अशोक पाटील यांनी S9शी बोलताना दिली. आज कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा उद्देश एवढाच, या भांडूप परिसरामध्ये, या भांडूपच्या गरीब वस्तीमध्ये अनेक विद्यार्थी जवळजवळ 95-96% मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाले आणि त्यांचा गुणगौरव करणं, त्यांचा व त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करणं, त्यांच्या मुलांच्या अंगावरनं प्रेमाचा हात फिरवणं हा या मागचा शुद्ध असा माझा ध्यास होता आणि तो आज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे. या भांडूपमधल्या अनेक विद्यार्थ्यांनी जवळजवळ 96% मार्क्स मिळवलेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव करा. त्यात आदेश मुंडे यांनी 96.80% मार्क्स मिळाले. त्याच्या उर्वरित आयुष्यात यश संपादन करण्यासाठी त्यांना मी माझ्या माध्यमातून या शिवसेनेकडून, शिवसेनेचा उपविभाग म्हणून, नगरसेवक म्हणून या विभागाचा त्याला उर्वरित जीवनासाठी एक लॅपटॉप देण्यात आला. त्याचबरोबर द्वितीय आलेले ओमकार डवरी म्हणून आहेत, तर त्यांना 95.80% मार्क्स मिळाले. त्यांना आज माझ्याकडून त्यांना टॅब म्हणून भेटवस्तू देण्यात आली. त्याचबरोबर तिसरी आलेली श्यामल दळवी म्हणून तिला 95.50% मार्क्स मिळाले. तिला नोकियाचा एक चांगल्या प्रकारचा मोबाईल फोन देण्यात आला. अशा जवळजवळ 100 विद्यार्थ्यांचा आज या इथे सत्कार करण्यात आला. त्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला शिवसेनेचे डाकेसाहेब उपस्थित होते. सर्व आदरणीय शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अतिशय उत्साहाने या विभागातले सर्व शाखा प्रमुख, नगरसेवक, महिला शाखा प्रमुख याही उपस्थित झाल्या होत्या आणि हा सत्कार सोहळा शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्या सत्कार सोहळ्यासाठी आज योगेश मुळावडे, S9 न्यूज, मुंबई. शिवसेना उपजिल्हा संघटक गणेश वाघ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरा. भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून तरुणांसाठी अनेक उपयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करणारे शिवसेनेचे ठाणे उपजिल्हा संघटक गणेश वाघ यांचा वाढदिवस ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांनी गणेश वाघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर गणेश वाघ यांनी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करत पालिकेची शाळा क्रमांक 7च्या जागी विद्यार्थ्यांसाठी कोणतेही डोनेशन न घेणारे महाविद्यालय सुरू करणार असल्याचा संकल्प व्यक्त केला. तर गणेश वाघ यांचे धाकटे बंधू यांनी आपले बंधू गणेश वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त तरुणांसाठी रोजगार मेळावा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी दाखले वाटप आदी उपक्रमांचे आयोजन केल्याची माहिती S9शी बोलताना दिली. प्रथम माझे मोठे बंधू गणेश वाघ, उपजिल्हा संघटक भारतीय विद्यार्थी सेना यांना मी शुभेच्छा देतो आणि भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आज पुन्हा ठाणे शहराच्या जे तरुण मंडळी आहेत त्यांच्यासाठी रोजगार मेळावा ठेवलेला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे दाखले वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसेच ह्या वर्षामध्ये उत्तीर्ण झालेले 10वी-12वीचे विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा आपण आयोजित केलेला आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी ठाणे शहराचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असून आमदार व खासदार याही लोकांचा या ठिकाणी
त्यांना शुभेच्छा देण्याकरता ते इथे उपस्थित राहणार आहेत आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाचा व पुढील त्यांच्या ठाणे शहराच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा. तर या निमित्ताने गणेश वाघ यांनी गरिबांना मोफत अन्नदानही केले. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. लायन्स क्लब ऑफ मुंबईतर्फे मुलुंड पोलिसांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. शिवसेना नगरसेवक संजय मोरे यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप कार्यक्रमाचे आयोजन. शिवसेना वागळे पूर्व विभागामध्ये शिवसेना नगरसेवक संजय मोरे यांनी मोफत वही वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पडवळनगरमधील मैदानात करण्यात आले होते. आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली. या कार्यक्रमात वागळे विभाग पूर्वमधील अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. राजीव विचार प्रसार मंचतर्फे मुलुंडमधील सर्व शाळांतील HSC आणि SSC मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच 100% निकाल लागलेल्या शाळांच्या प्राध्यापकांचा सोहळा मुलुंड हायस्कूलमध्ये संपन्न. राजीव विचार प्रसार मंच ये रजिस्टर्ड संस्था है। यह 1992 में रजिस्टर्ड होकर के NGO के रूप में पूरे मुलुंड में
बच्चों के और समाज के हेतु कार्यरत रहती है। जो विभिन्न प्रकार के सामाजिक सेवाओं में दवा से लेके आई कैम्प से लेके विशेषकर राजीव जी जो हमारे प्रधानमंत्री हो चुके हैं उनके विचारों को प्रसार करने के लिए ये मंच बनाया गया है, संस्था बनाई गई है। राजीव जी जो सूचना क्रांति में एक भारत देश में क्रांति लाए, हम उनके विचारों को प्रसार करने के लिए विभिन्न प्रकार के कार्यक्रम पूरे वर्ष में लेते रहते हैं। उसी संदर्भ में आज पूरे मुलुंड के एसएससी, एचएससी और जिन स्कूलों का 100% रिजल्ट आया है उनके प्राध्यापकों का सत्कार किया, ताकि आने वाले कल में और भी उनसे प्रेरणा लेके 100% रिजल्ट का प्रमाण हमारे आज 11 है वह 100% हो। और जो एसएससी, एचएससी के बच्चे हैं वो इस चीज़ों से प्रेरणा लेके उनके जो स्कूल के अन्य बच्चे हैं उनको भी प्रेरणा मिले, वो भी 100% अपना अच्छा रिजल्ट लाएं और वो भी ये पुरस्कार का सहभागी हो, ऐसा हम चाहते हैं। हमने म्यूनसिपाल्टी के भी बच्चों को और प्राइवेट ऐसा हमने भेदभाव नहीं किया है। म्यूनसिपल स्कूल में जो बच्चे फर्स्ट आए हो, चाहे वो 60% हो चाहे 75% हो, ऐसे बच्चों को भी हमने दिया है और 96, 97 वालों को भी दिया है जो अपने स्कूल में टॉप हैं, ताकि उनको आगे के जीवन में उनको प्रेरणा मिले और अपनी पढ़ाई वो इसी रूप से कर सकें। कितने वर्षों से इसका आयोजन कर रहे हैं? ये हम लोग 92 से 92 से दे रहे हैं, पिछले 15-20 साल से यह हर साल ये करते रहते हैं। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। ठाण्यामध्ये युवा सेना आणि युवती सेनेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन। तरुणांसाठी कार्यरत असणाऱ्या युवा सेना आणि युवती सेनेतर्फे NKT महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराला आमदार प्रताप सरनाईक यांनीही उपस्थिती लावली। या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमाचे आयोजन युवती सेनेच्या जुई खाडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले। गरजू रुग्णांना वेळेवर रक्ताची उपलब्धता व्हावी यासाठीच आजची ही रक्तदान मोहीम राबवित असल्याची प्रतिक्रिया जुई खाडे यांनी S9शी बोलताना दिली। युवती सेना मला साहजिक वाढवायची, जशी युवा सेना आहे तशी युवती सेना उभी करायची आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, सगळ्यांनाच मिळते। आजकाल पेशंट्सला रक्त मिळत नाही वेळेवर, याचा आम्ही उपक्रम केला यासाठी की वेळेवरती रक्त मिळेल, हाच आमचा एक युवती सेना युवा सेनेचा प्रयत्न होता। आणि याच्यासाठी आम्हाला आमचे जे शिवसेनेची आहेत त्यांनी पण आम्हाला खूप छान मदत केली, पदाधिकाऱ्यांनी खूप छान मदत केली, सहकार्य मिळालं, चांगलं दिसलं। तर जुई हिला लहानपणापासूनच समाजकारणाची आवड आहे, म्हणूनच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आज युवा सेना आणि युवती सेनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आशा खाडे यांनी S9शी बोलताना दिली। हा जो प्रोग्राम आहे तो म्हणजे आज खरंच म्हणजे चांगला क्षण की आज जो आपले जे पेशंट
हे जे अशा आहेत त्यांच्यासाठी आपण जे ब्लड देतो आहे ते खरंच एक उत्तम काम आहे. म्हणजे एक आम्ही फॅमिलीने ठरवलं की आपण जो करायचा प्रोग्राम तो युवा सेनेपासून त्यासाठी हा प्रोग्राम आहे. म्हणजे तिला आवड आहे की आज तिची सामाजिक कार्य सामाजिक कार्यापासून जी सुरुवात तिने केली आहे ती खरंच चांगली आहे. आणि ही म्हणजे आता आपण बोलतो जे तिला म्हणजे मोठ्यांचे आशीर्वाद सगळ्यांचे जो हे मिळालेले सहकार्य मिळाले ते चांगलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. भांडुपकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार किरीट सोमय्या यांच्या जनता दरबाराचे कोकण नगर मैदानात आयोजन. आता हा 6वा कार्यक्रम आहे. खासदार आपल्या दारात घाटकोपर असो, चेंबूर असो, मुलुंड असो, मानखुर्द, विक्रोळी, कांजूर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो. आतापर्यंत गेल्या महिन्याभरात असे विभिन्न कार्यक्रमाद्वारा 1000 छोट्या मोठ्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यात अनेक रेल्वेचा संबंधित आहे, मिठागराचा जमीन, रस्ते, वाहतूक किंवा समाज कल्याणाच्या योजना, महापालिकेसंबंधित आहे, काही राज्य सरकार संबंधी आहेत. या सगळ्या प्रश्नांना आम्ही वाचा देतोय, त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय. फार चांगला हा उपक्रम आणि जनतेचा प्रतिसाद. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूपमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना नगरसेवक अशोक पाटील यांच्यातर्फे सत्कार. शिवसेना उपजिल्हा संघटक गणेश वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन. तर लायन्स क्लब तर्फे मुलुंड पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन. S9च्या बातमीपत्रात आज इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.